नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात. तर आता रविराज, अर्जुन इन्स्पेक्टर सावंतांकडे आलेले असतात आणि त्यांना प्लॅन समजावून सांगितल्यानंतर रविराज विचारतो की म्हणजे एकंदर प्लॅन काय आहे ते तुमच्या लक्षात आलंच असेल. त्यावर इन्स्पेक्टर सावंत बोलतात की हा अपघात महिपतने घडवून आणलाय, याची जर तुम्हाला शंका असेल तर मी तुमची नक्कीच साथ देईन. त्यावर अर्जुन बोलतो की फक्त शंकाच नाही तर आम्हाला खात्री आहे की हे सगळं काही महिपतनेच घडवून आणलेलं आहे. त्यावर रविराज बोलतो की हो, आणि त्यासाठीच त्याला एक्सपोज करण्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. त्यावर इन्स्पेक्टर सावंतसुद्धा त्यांना मदत करण्याचं आश्वासन देतात. तर इकडे घरी ही समीरा हॉलमध्ये येते आणि पाहते तर काय की सचिनचा मोबाईल तिथे असतो आणि सचिन मात्र तिथे नाही आहे. याचा फायदा घेऊन ती आता सचिनचा मोबाईल चेक करायचा ठरवते, पण तिला काही पासवर्ड माहीत नसतो. ती सचिनचा मोबाईल घेते तर त्यावर तिला दिसतं की कोणीतरी एडी नावाने नंबर सेव्ह आहे आणि त्याचे 7 मिस कॉल्स आलेले आहेत. आता इतका वेळचं नक्की कोण कॉल करतंय हे पाहण्यासाठी समीरा आता पासवर्ड टाकून फोन ओपन करायचा प्रयत्न करत असते, पण तिला काही सचिनच्या मोबाईलचा पासवर्ड माहीत नसतो. आणि तेवढ्यातच सचिन तिथे येतो आणि पाहतो की ही चुकीचे पासवर्ड टाकून त्याचा मोबाईल ओपन करायचा प्रयत्न करतीये. तर सचिन विचारतो की सॅम, काय करतीयेस तू? त्यावर समीरा खूप जास्त घाबरते व बोलते की अरे काही नाही, ते तुझा मोबाईल खूप वेळा ब्लिंक होत होता ना, त्या सायलेंटवर होता ना तुझा मोबाईल. मला वाटलं की कोणाचा अर्जंट कॉल वगैरे, तुझं कामाचं काही कॉल वगैरे आला असेल म्हणून मी फक्त पाहत होते आणि तुझ्याकडेच सर आणून देणार होते मी मोबाईल. त्यावर सचिन बोलतो की हो का? आणि तेवढ्यातच पाहतो तर समीराच्या हातामध्ये फोन असतो आणि त्यावर सायलीचा फोन येत असतो. आता मात्र सचिन लगेचच समीराच्या हातातनं त्याचा फोन ओढून घेतो आणि बोलतो की अगं बस बस, आणि मला तर वाटलं होतं की तू माझा मोबाईल चेक करतीयेस का काय, पण तुला तशी काही गरज नाही आहे माझा मोबाईल चेक करण्याची, बरोबर ना? त्यावर समीराही बोलते की हो बरोबर. त्यावर सचिन बोलतो की अगं किती घाबरली आहेस तू, असं घाबरू नकोस, थोडी स्माईल कर चल. आणि आता तो समीराला स्माईल करायला सांगतो आणि बोलतो की एक ऑफिसचा अर्जंट कॉल करायचा आहे मला, मी तेवढा कॉल करून येतो, तोपर्यंत तू तिथेच थांब हं. तर समीरा पूर्ण घाबरलेली असते आणि विचार करत असते की याच्या मोबाईलमध्ये असं काय आहे की ज्याने माझ्या हातातनं मोबाईल ओढून घेतला. तर इकडे सुभेदारांच्या घरी अस्मिताला आता कॉफी हवी असते आणि त्यासाठी ती विमलला आवाज देत हॉलमध्ये येते, पण विमल काही मात्र तिथे नसते. त्यामुळे ती स्वतःच आता कॉफी बनवून घेण्यासाठी किचनमध्ये जाते आणि ती कॉफीचा डब्बा घेते. तर तिथे तिला एक चिठ्ठी सापडते आणि त्या चिठ्ठीवर लिहिलेलं असतं की डायनिंग टेबलच्या कॉर्नरजवळ. आता ती डायनिंग टेबलच्या कॉर्नरजवळ येते तर तिथे अस्मितासाठी मस्त छान असं गुलाबाचं फूल ठेवलेलं असतं. ते पाहून अस्मिता खूप खुश होते आणि तिथे तिच्यासाठी अजून एक चिठ्ठी असते, त्यावर फक्त पोर्च लिहिलेलं असतं. आता अस्मिता पोर्चमध्ये येते तर तिथे एक फोटो लावलेला बोर्ड आधीपासूनच ठेवलेला असतो झाकून. आता ती त्यावरचं कापड काढते तर पाहते तर काय, त्यावर अस्मिताचे सगळे लहानपणीचे फोटो असतात आणि तेवढ्यातच तिच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव देखील होतो. अस्मिता हे सगळं पाहून खूप आनंदी झालेली असते आणि तेवढ्यातच घरातील सगळी मंडळी आता टाळ्या वाजवत तेथे येतात आणि अस्मिताला असं खुश पाहून सगळे देखील खूप खुश झालेले असतात. त्यावर अस्मिता बोलते की हे सगळं माझ्यासाठी आहे, हे सगळं काय आहे? त्यावर अर्जुन बोलतो की काय ना, एक एंजल आली होती माझ्याकडे आणि तिने सांगितलं की अस्मिताईचा मूड काही ठीक नाही आहे. मग त्यावर माझ्या बायकोने ठरवलं की अस्मिताईला अजिबातही एकटं वाटता कामा नये आणि म्हणूनच हे सगळं आहे. त्यावर सायली आणि अर्जुन दोघंही आता अस्मिताला घेऊन खाली गार्डनमध्ये येतात. तिथे त्यांनी आधीच पार्टीची सगळी काही तयारी करून ठेवलेली असते. आता तिथे तिला बसवल्यानंतर प्रतिमा लगेचच तिला फुलांचा एक क्राऊन घालते आणि बोलते की अस्मिता, हे खास तुझ्यासाठी आहे बरं का. तर तेवढ्यातच रविराज बोलतो की अस्मिता, ही सगळी तयारी कोणी केली आहे माहिती आहे का? हे सगळं डोकं कोणी लावलं आहे माहिती आहे का? सायलीने. आता अस्मिता खूप जास्त भावूक झालेली असते कारण तिला सगळ्या जुन्या गोष्टी आठवायला लागतात. सायली जेव्हा लग्न करून सुभेदारांच्या घरात आली
तेव्हा अस्मिता पहिल्यापासूनच तिचा तिरस्कार करत होती. अगदी ती पैशांसाठी सुभेदारांच्या घरात लग्न करून आली आहे इथपासून तर तिच्यावर चोरीचा आळ घेईपर्यंत, तिची पर्स चेक करेपर्यंत असा खूप जास्त त्रास अस्मिताने सायलीला दिलेला असतो. आणि तरी देखील सायली आपल्याशी इतकं चांगलं वागतीये हे पाहिल्यावर अस्मिताला खूप जास्त भरून आलेलं असतं. त्यावर अस्मिता बोलते की सायली, तू हे सगळं केलंस माझ्यासाठी, अगं मी तुला काय बोलू, थँक्यू तरी कसं बोलू. त्यावर सायली बोलते की थँक्यू वगैरे काही एक बोलायची गरज नाही आहे, तुमचा मूड ठीक झाला आहे ना, आमच्यासाठी तेच खूप आहे. त्यावर प्रतिमा देखील अस्मिताला विचारते की आता ठीक आहे ना तुझा मूड. आणि सगळ्यांचं एवढं प्रेम पाहून अस्मिताला आता भरून आलेलं असतं आणि ती रडायला लागते. तर सायली तिचे डोळे पुसते व बोलते की अस्मिताई आता रडायचं नाही हं. तेवढ्यात चैतन्य बोलतो की नाही नाही, तिला रडूच देत, ते काय ना पाणीपुरी वगैरे सगळं आम्ही संपवून टाकतो. आणि अर्जुनही त्याला साथ देतो की हो हो चल चल, ते पाणीपुरी वगैरे सगळं आपण खाऊन टाकूया, तिला रडू दे इथेच. आता पाणीपुरीचं नाव काढल्यावर मात्र अस्मिता लगेच बोलते काय रे. त्यावर सायली देखील बोलते कशाला चिडवताय त्यांना, कशाला बरं अजून रडवताय त्यांना. त्यावर एक्साइटमेंटमध्ये आता अस्मिता विचारते पाणीपुरीसुद्धा आहे का. त्यावर विमलताई सांगतात की हो पाणीपुरीसुद्धा आहे आणि फक्त पाणीपुरीच नाही तर भरपूर काही आहे तुमच्यासाठी. आणि तेवढ्यातच सचिन त्याच्या चेहऱ्यावर मास्क घालून पाणीपुरीची प्लेट आता अस्मितासाठी घेऊन येतो व बोलतो की मॅडम तुमची पाणीपुरी. आता मात्र अस्मिताचं सगळं लक्ष पाणीपुरीकडेच असतं. समोर सचिन आहे याकडे काही तिचं लक्षच जात नाही, ती सचिनला काही ओळखतच नाही. आणि अजून काय काय सरप्राईज बनवलं आहे तिच्यासाठी हे पाहण्यासाठी तिला सर्वजण आता घेऊन जातात. तर सायलीने तिच्या आवडीचे चिंचा, बोरं, कैरी वगैरे सगळं काही आणून ठेवलेलं असतं. तसंच तिच्या आवडीची पाणीपुरी बनवलेली असते, आईस्क्रीमसुद्धा आणलेली असते अस्मिताच्या आवडीची. हे सगळं काही पाहून अस्मिता अगदी भारावून गेलेली असते व बोलते की इतकं मोठं सरप्राईज दिलं तुम्ही मला. त्यावर सायली बोलते की अहो हे काहीच नाही आहे, हे तर सरप्राईज नाही आहे, तुमचं खरं सरप्राईज तर तिकडे आहे. आणि ती सचिनकडे पोट करते. तर सचिन इकडे तो तोंडाला मास्क लावून उभा असतो. त्यावर अस्मिता त्याच्याकडे पाहते आणि सचिन देखील आता अस्मिताकडे येतो. तर पहिल्यांदा मात्र अस्मिता काही त्याला ओळखतच नाही आणि नंतर तो मास्क काढतो चेहऱ्यावरचा, तेव्हा अस्मिता त्याला ओळखते व बोलते की सचिन तू. त्यावर आता सर्वजण त्यांना चिडवत असतात. सायली बोलते की हे अस्मिताताईंचा मूड ठीक करण्यासाठीची पार्टी आहे. त्यावर अर्जुन लगेच बोलतो की ही सचिन इन पनवेल पार्टी आहे. तर चैतन्य बोलतो की ही तर अस्मिताईचा मूड फ्रेश करायची पार्टी आहे. आणि त्यानंतर अस्मिता आता सचिनला मिठी मारते आणि सचिन देखील तिथे सामील झाल्यामुळे सर्वच जण खूप खुश असतात. पण अश्विन मात्र काही घरातच बसून नसलेला असतो, त्याचं ऑफिसचं कसलंसं काम करत असतो, तो काही पार्टीमध्ये सामील होत नाही. त्यामुळे विमलताई आता अश्विनला बोलवायला येतात व बोलतात की अश्विन दादा, ते आम्ही अस्मिताईसाठी एक छोटीशी पार्टी केली आहे, पाणीपुरी वडापावचा वगैरे स्टॉल लावला आहे. आता दुपारची संध्याकाळ होत आली पण तुम्ही काही मात्र खाली आलाच नाहीत. तुम्ही आलाच असतात तर त्यांना बरं वाटलं असतं ना, येताय का तुम्ही खाली. पण अश्विन बोलतो की नाही विमलताई तुम्ही जा, मी काही खाली येणार नाही आहे, मला काम करायचे वगैरे. त्यानंतर विमलताईसुद्धा नाराज होऊन तिथून जायला निघतात आणि तेवढ्यातच तन्वी खोलीमध्ये येते. तर तन्वी विचार करत असते की ही विमल कशाला इथे आली होती. आणि आता या सगळ्यांना पार्टी करताना पाहून तन्वीचा मात्र जळफळाट होत असतो आणि ती विचार करत असते की सायली आणि अर्जुन तर सकाळी खूप घाईघाईमध्ये अस्मिताचा मूड खराब असताना देखील कामासाठी बाहेर पडले होते आणि आता तर त्यांनी मस्त पार्टी वगैरे ऑर्गनाईज केली आहे, मस्त प्लॅनिंग करताय, एन्जॉय करताय. नक्की चाललं काय यांचं, यांनी यांचा शोध थांबवला असेल का, यांना माझ्याबद्दल काही माहिती असेल का. आणि मुद्दाम आता ती अश्विनला विचारते की अश्विन, विमलताई कशाला आल्या होत्या रे आपल्या खोलीमध्ये.
त्यावर अश्विन सांगतो की काही नाही, सगळ्यांनी अस्मिताईचा मूड खराब होता म्हणून मग तिचा मूड फ्रेश करण्यासाठी मस्त सरप्राईज पार्टी वगैरे ठेवली आहे, सेलिब्रेशन करतायत सर्वजण खाली आणि त्यासाठीच विमलताई मला बोलवायला इथे आल्या होत्या. त्यावर लगेचच तन्वी बोलते की अच्छा, म्हणजे घरातलं कोणीसुद्धा तुला बोलवायला आलं नाही, तर तुला बोलवायला कोणाला पाठवलं तर घरच्या मोलकरणीला. आता मात्र अश्विन थोडासा चिडतो तन्वीवर व बोलतो की अगं दुपारी सायलीने मला 4 वेळा कॉल केले होते, पण मीच कामात असल्यामुळे मला तिचा कॉल रिसीव करता आला नाही आणि त्यानंतर तिने मला मेसेजसुद्धा केला होता. मी घरी आल्यानंतर तिने मला सांगितलं होतं की फ्रेश होऊन लगेचच पार्टीसाठी खाली या म्हणून. आता मात्र तन्वी खूप चिडते अश्विनच्या तोंडून सायलीचं कौतुक ऐकून व बोलते की हो, आणि वहिनीचं कौतुक करायचा दिराचा आजचा कोटा संपलाय वाटतं. त्यावर अश्विन खूप चिडतो व बोलतो की मी काही कोणाची बाजू वगैरे घेत नाहीये, जे काही घडलं, जे काही खरं आहे ना तेच सगळं मी तुला सांगतोय. तर तन्वी मात्र आता खूप चिडलेली असते आणि ती आता अश्विनसोबत भांडण करायला लावते. त्यावर अश्विन तिला बोलतो की अगं, माझ्या सख्ख्या बहिणीचा मूड खराब आहे म्हणून तिच्यासाठी सगळ्यांनी पार्टी ठेवली आहे, सरप्राईज पार्टी आहे, सगळेजण एन्जॉय करतायत आणि मी काय करतोय, मी गेलोय का पण त्या पार्टीला? मी गेलो नाही आहे हे मात्र तुला दिसलं नाही का? मी इथे काम करत बसलोय त्याचं मात्र तुला काही एक नाही. मी नेहमीच तुझी बाजू घेतो, घरच्यांसमोर तुझा स्टँड घेतो आणि म्हणूनच तर घरच्यांसोबत माझे संबंध आज खराब झालेले आहेत. त्यावर तन्वी चिडते व बोलते की काय तुला म्हणायचंय काय? म्हणजे आता घरातली नवीन वॅम्प मी आहे का? माझ्यामुळे तुझे संबंध खराब झालेत असं म्हणायचंय का तुला? त्यावर अश्विन बोलतो की मला तुझ्याशी या गोष्टीवर वादच घालायचा नाहीये, पण जर तुझ्यामुळे माझ्या घरच्यांचे संबंध खराब झाले तर त्याची थोडी तरी कदर कर अगं. पण तन्वी मात्र खूप चिडलेली असते. त्यावर अश्विन बोलतो की जाऊ दे, तुझ्याशी ना बोलण्यातच काही अर्थ नाहीये आणि तो त्याचं लॅपटॉप वगैरे सगळं काही उचलतो आणि बाहेर हॉलमध्ये आता त्याचं काम करण्यासाठी येऊन बसतो. तर हॉलमध्ये सगळेजण आधीपासूनच मस्त पार्टी करत असतात. अश्विन मात्र तिथेच बाजूला लॅपटॉपवर त्याचं काम करत बसलेला असतो. तेव्हा रविराज बोलतो की मी आता अस्मिताच्या लहानपणीची एक गोष्ट सांगतो आणि ती खरी आहे की खोटी ना ते तुम्हाला ओळखायचंय. त्यावर अर्जुन बोलतो की हे तर खूप सोपं आहे. तेव्हा रविराज सांगतो ही एकदा 5-6 वर्षांची होती तेव्हा घरासमोरील ते कारंजा आहे ना त्यामध्ये पडली होती ती, आणि पूर्णाई जेव्हा हिला बाहेर काढायला गेल्या तर तेव्हा ही बोलते की नाही मी पडले नव्हते, मीच त्या कारंजामध्ये उडी मारली होती म्हणून. त्यावर अर्जुन लगेच बोलतो हे अगदी खरं आहे हा सिनियर, हे अस्मिताईच करू शकते. म्हणजे ती लहानपणी माती खायची आणि तिला विचारल्यावर सांगायची की मी माती खाल्लीच नाही, ती मान्यच करायची नाही असं काही म्हणून. त्यावर चैतन्यसुद्धा बोलतो की हो हो हे अगदी बरोबर आहे. त्यावर अस्मिता बोलते की सचिन पहा ना हे मला कसे चिडवतायत. त्यावर सचिन बोलतो की हो पण ते खोटं पण तर बोलत नाही आहेत ना, आणि सर्वजण हसत असतात. त्यावर प्रताप सांगतो की मी अजून एक गोष्ट सांगतो हिची. ही 3-4 वर्षाची होती, आम्ही हॉलमध्येच बसलो होतो आणि हिचा काही आवाज येईना म्हणून कल्पना पाहायला गेली हिला, तर हिने कल्पनाची लिपस्टिक घेतली होती आणि ती सगळ्या तोंडाला लावून घेतली होती. त्यावर सचिन लगेच बोलतो की तरीच म्हटलं हिला महिन्याला 4-4 लिपस्टिक कशा काय लागतात बरं, आणि त्यानंतर मात्र सर्वजण खूप हसत असतात. त्यावर चैतन्य सुचवतो की आपण एक काम करूया, आपण आता म्युझिक लावूयात. नाही नको, आपण एक गाणं गुणगुणूयात आणि ते अस्मिताईने ओळखायचं आहे की कोणतं गाणं आहे ते. त्यावर सगळे तयार होतात आणि आता चैतन्य गाणं गुणगुणत असतो आणि ते अस्मिताला ओळखायचं असतं आणि अस्मिता ते ओळखते सुद्धा की चैतन्य नाच रे मोरा गाणं गुणगुणत असतो. आणि त्यानंतर प्रताप रविराजला सांगतो की रविराज आता तुझी वेळ आहे. आता रविराज बोलतो की मला जमेल की नाही माहीत नाही, पण मी थोडासा प्रयत्न करतो. आणि आता रविराज देखील एक गाणं गुणगुणतो, पण ते काही गाणं मात्र अस्मिताला ओळखता येत नाही. सायली मात्र गाणं बरोबर ओळखते आणि आता सर्वजण गाणं म्हणत असतात. आता सर्वांना असं एन्जॉय करताना पाहून अश्विनला देखील राहावलं जात नाही. त्याला सुद्धा आता सगळ्यांसोबत जॉईन व्हायची इच्छा होते.
तेवढ्यात सचिन बोलतो की आता आपण पत्ते खेळूयात का. आणि जेव्हा चॅलेंज करून पत्ते खेळायचं असेल ना, तेव्हा तर अस्मिताला खूप आवडतं. तिचा अगदी फेवरेट टाइमपास आहे हा. आणि आता सर्वजण पत्ते खेळायचं ठरवतात. आता अर्जुन आणि प्रताप पत्ते घेऊन येतात आणि मस्त सर्वांमध्ये पत्ते वाटून देतात. आता मस्त पत्ते खेळायचं काम चालू असतं आणि अश्विनला सुद्धा न राहवल्याने तो सुद्धा त्यांना जॉईन करतो आणि तो अस्मिताच्या मागे येऊन उभा राहतो. तर सगळ्यात आधी अर्जुन पत्ता टाकतो. त्यावर लगेचच चैतन्य बोलतो की ये सचिन, हा खोटं बोलतो आहे बरं का, तू लगेच याला चॅलेंज कर बरं, लगेच चॅलेंज कर याला. तर सचिन देखील आता चैतन्याच्या सांगण्यावरून त्याला चॅलेंज करतो आणि पाहतो तर काय, सचिनच हरतो. अर्जुन एकदम बरोबर बोलत असतो, त्याने एकदम बरोबर पत्ता टाकलेला असतो. त्यावर अर्जुन सांगतो की जिजू, तू याचं अजिबातही ऐकू नकोस, नाहीतर हारशील तू. त्यावर चैतन्य सांगतो की मला माहीत होतं अर्जुन खरंच बोलतोय, पण मी तर फक्त आपल्या सचिनची फिरकी घेत होतो म्हणून. तर आता दुसरा डाव सुरू होतो आणि सगळेजण मस्त गुलाबाचे पत्ते टाकत असतात. आता त्यानंतर सगळ्यात शेवटी मात्र अस्मिता देखील बोलते की हे हो, माझ्याकडे पण आहेत 2 गुलाब, आणि तीही आता 2 गुलाबाचे पत्ते टाकते. तर तेवढ्यातच अश्विन बोलतो की काका, तू हिला चॅलेंज कर, हिचे पत्ते खोटे आहेत. आता मात्र सर्वजण अश्विनकडेच पाहत असतात की अश्विन त्यांना जॉईन झालाय, अश्विन देखील त्यांच्याबरोबर एन्जॉय करायला आलाय. याचं खरंच सर्वांना खूप कौतुक वाटत असतं. तर लगेचच रविराज सुद्धा आता पत्ते काढतो आणि तिथे टाकतो आणि पाहतो तर काय पत्ते पलटवून की अस्मिताकडे गुलाबाचे पत्ते नसतातच. आपण सर्वजण खूप खुश असतात. त्यावर विमलताई देखील अश्विनला विचारतात की अश्विन भाऊजी, तुमच्यासाठी आता शेवपुरी वगैरे आणू का. त्यावर अश्विन बोलतो की फक्त शेवपुरीच नाही तर रगडा पॅटीसुद्धा हवंय मला. आता अस्मिता बोलते की याने चिटिंग केली, तू का बरं सांगितलंस, तू चूक केली आहेस, पण तू आमच्यासोबत खेळायला जॉईन झाला आहेस ना, म्हणून तुला तुझी चूक माफ. त्यावर अश्विन बोलतो की मग मी सुद्धा पत्ते खेळणार आहे, माझ्यासाठी सुद्धा पानं मोजा. आणि अश्विन देखील आता सर्वांसोबत पत्ते खेळायला येऊन बसतो आणि ते पाहून घरातील सर्वच जण आता खूप जास्त खुश झालेले असतात आणि सर्वच जण खूप खुश होऊन आता पत्ते खेळत असतात. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली रविराजला सांगत असते की आपल्याला जर महिपतच्या मनाचा आणि बुद्धीचा तोल घालवायचा असेल तर आपल्याला प्रतिमा आत्यांना त्याच्या समोर आणणं त्या अपघात स्थळावर खूप जास्त गरजेचं आहे. पण रविराज चिडतो व बोलतो की प्रतिमाला महिपत समोर काय, त्या अपघात स्थळाच्या आजूबाजूला सुद्धा मी फिरकू देणार नाहीये, मी एवढी मोठी रिस्क घेऊच शकत नाहीये. त्यामुळे आता सायली आणि अर्जुन दोघेही मात्र विचारात पडतात. मात्र प्रतिमा रविराजला समजावते की माझ्याकडे फक्त 2 ऑप्शन आहेत, एकतर त्या महिपतला घाबरायचं, या भूतकाळापासून लांब पळायचं, किंवा मन घट्ट करून या भूतकाळाचा सामना करायचा. आता तुम्हीच सांगा मी नक्की काय करू. तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.